वन विभागात नोकरीसाठी बहिणीची शारीरिक चाचणी करून परतत असताना भरधाव हायव्याने दुचाकीला कट मारला। दुचाकी हायव्याच्या चाकाखाली आली। यामध्ये तिघे भाऊ बहिणीचा जागीच मृत्यू झाला। ही घटना काल गुरुवारी दिनांक 8 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास झालटा पालट्याकडून देवळाई चौकाकडे येत असताना घडली। प्रवीण भगवान आंभोरे वय वर्ष 28, प्रतीक्षा भगवान आंभोरे वय वर्ष 22, प्रदीप उर्फ लखन भगवान आंभोरे वय वर्ष 20, राहणार अकोली तालुका जिंतूर अशी मृत भाऊ बहिणींची नावं आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा आंभोरेची MIDCच्या मैदानावर विमान विभागासाठी शारीरिक चाचणी होती। शारीरिक चाचणी देऊन हे तिघेजण दुचाकीवरून येत होते। पाटीलवाडा हॉटेलसमोर पाठीमागून हायव्याने कट मारल्यामुळे तिघेजण हायवा खाली आले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला। हायवा चालक अपघात घडताच तेथून पसार झाला। याची माहिती तेथील हॉटेल चालकांनी चिकलठाणा पोलिसांना दिली। तिघे भावंड हे बीड बायपास येथे भाड्याने राहत होते। प्रवीण हा एका दुकानावर काम करत होता तर प्रदीप हा शिक्षण घेत होता। तर प्रतिभाने विमान विभागात नोकरीसाठी MIDCच्या मैदानावर काल शारीरिक चाचणी दिली होती, अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली। याचा तपास ASI मदन नागरगोचे हे करत आहेत। प्रतिभा आंभोरेला नोकरी लागावी अशी कुटुंबियांची इच्छा होती। आज वन विभागासाठी शारीरिक चाचणी असल्याने ते सकाळी शारीरिक चाचणीसाठी गेले होते। चाचणी देऊन प्रतिभा दोन्ही भावंडांसोबत दुचाकीने MIDCच्या मैदानावरून आपल्या रूमवर परत येत होती। मात्र पाठीमागून येणाऱ्या हायव्याच्या खाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि सारी स्वप्न अधुरी राहिली। यामुळे नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रतिभाच्या आयुष्यावर काळाने घाला घातलाच, सोबतच तिच्या 2 भावंडांना देखील मृत्यूने कवटाळले। ही बातमी कळताच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। तिन्ही पोरांना नियतीने हिरवून नेले हे कळल्यापासून त्यांच्या आईच्या डोळ्यातील असावा थांबत नाहीये। 4 दिवसांपूर्वी बेपत्ता तरुणाचा पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून मुलीच्या चुलत्याने दगडाने ठेचून खून करून मृतदेह विहिरीत फेकला। ही घटना सिल्लोड तालुक्यातील हळदा येथे उघडकीस आली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। सतीश राजू गवळे वय वर्ष 26 असं खून झालेल्या तरुणाचं नाव। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हळद परिसरामध्ये राहणारा 26 वर्षीय तरुण अचानक बेपत्ता झाला। त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा परिसरामध्ये शोध घेतला, मात्र तो सापडला नाही। यामुळे मुलाचे वडील राजू तोताराम गवळे यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली। पोलीस शोध घेत असताना सतीश याचा मृतदेह त्यांना विहिरीमध्ये आढळून आला। मृतदेहाची अवस्था बघून हा खून असल्याचा संशय पोलिसांना आला। यावेळी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सागर प्रकाश गवळी वय वर्ष 26 या तरुणाला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली। माझ्या पत्नीसोबत सतीश याचे प्रेमसंबंध होते। याच रागातून सतीश याचा खून केल्याची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिली। सतीश याचे गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते। मुलीच्या चुलत्याला सतीश आणि पुतणीचं प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली होती। दरम्यान सतीश हा प्रेयसीला भेटायला रात्रीच्या वेळेला गेला। मुलीचा चुलता सतीश याच्या मागावर होता। सतीश हा मुलीला भेटायला जात असल्याचं चुलत्याने बघितलं। ही बाब सतीशच्या लक्षात येताच सतीशने तिथून पळ काढला। यावेळी मुलीच्या चुलत्याने सतीशला दगड फेकून मारला। दगडाच्या जबर फटक्यामुळे सतीश खाली कोसळला। यावेळी आरोपीने सतीशला दगडाने ठेचून मारलं। त्यानंतर शेजारी असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह फेकून दिला।